जालन्यात विकास कोसळला की इमान, भ्रष्ट कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकायला मुहूर्त कधी? भ्रष्टाचाराची वाढवी आणि अधिकाऱ्यांची डोळेझाक, जालना MIDCत मृत्यूचा सापळा कुणी रचला? जालन्यात विकासाचा बळी की भ्रष्टाचाराचा सापळा? जालन्यातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे. ज्या प्रकल्पाने जालन्याची तहान भागवली जाणार होती, तोच प्रकल्प आता भ्रष्टाचाराच्या चिखलात पूर्णपणे रुतलाय. जालन्यात विकास कोसळलाय की इमान, असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. जालना जुनी MIDC भागातील पाणी फिल्टर प्लांटचं काम पूर्ण होण्याआधीच पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलाय. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारला जाणारा प्रकल्प निकृष्ट दर्जाच्या कामामुळे की भ्रष्टाचाराच्या वाळवीमुळे उद्ध्वस्त झाला, हा आता जिल्ह्यातला सर्वात मोठा प्रश्न बनलाय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या भीषण दुर्घटनेत 5 ते 6 मजूर जखमी झाले. सूत्रांकडून माहिती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, पण हा प्रकल्प म्हणजे एक मृत्यूचा सापळा बनला होता, हे आता स्पष्ट झालंय. जनतेच्या घामाचा, कराचा, कोट्यवधी रुपयांचा पैसा आज मातीत गेलाय. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट आरोप केलाय की या कामात सिमेंटपासून ते लोखंडापर्यंत सर्व साहित्यात तडजोड करण्यात आली. बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि कंत्राटदार यांच्यातील साटलोटा आता चव्हाट्यावर आलाय. टेक्निकल ऑडिटचा पत्ता का नाही? कामाची गुणवत्ता तपासणारे अधिकारी नेमकं काय करत होते की त्यांनीही स्वतःचे डोळे मिटून कंत्राटदाराला मोकळं रान दिलं होतं? ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट कधी करणार? ज्या ठेकेदाराने लोकांच्या जीवाशी खेळ मांडला, त्याला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला कोणता मुहूर्त हवाय? अधिकाऱ्याचं निलंबन का नाही? ज्यांच्या देखरेखीखाली हे निकृष्ट काम सुरू होतं, त्या पांढरपेशी भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई का होत नाहीये? हा फक्त सिमेंटचा ढिगारा नाही, तर सामान्य जनतेच्या विश्वासाचा झालेला चक्काचूर आहे. जर आज या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, तांत्रिक चौकशी झाली नाही आणि दोषींना तुरुंगात धाडलं नाही, तर उद्या अशाच निकृष्ट कामामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. जालन्याची तहान भागवण्याचं स्वप्न दाखवून स्वतःचे खिसे भरणारे हे राक्षस नेमके कोण आहेत, हे आता समोर आलंच पाहिजे.